बाणा एक खराटा घेऊन आली. काय चालणार बाणा खराटा? तरवडाचा टेंटुण्याचा दोन्ही चांगलाय. होय, आता घेऊ फरकडून वाडा. तिकडं मामांचं चाललंय वाटतं. त्यांचं झालं नाही मारदा आपांचं. लवकर त्यांचा जागा चांगला आहे ना. सुरुवात बी लवकर केली. शिळा खायची काय टेंट. इकडं सकाळचा आखूर आणि रात्रीचा ह्यो वाडा. शिळी खाती का काय? खाते ते फुलं येत ना. आणि ही पेढी जो दरवाजे आहे त्याला पेड म्हणायचं. ते दररोजचं आता डेलीचं काम. म्हणजे पाठ सुरुवात केली की आकार लोटाचा उजवळ तोपर्यंत. आज जरा टाइम झालाय, आता उद्यापासून लवकर लोटायला लागेल. आणि सकाळचा 10 वाजेपर्यंत इकडं ह्यो आखोर ह्याच्यावर 10 वाजेपर्यंत बसवायचे. मग रानात घेऊन चारायला जायचं. नाही हा, चला करू सुरुवात वाड्याला. हे मस्त खाती हा. हा, 2-4 घास खाल्ले तिने. त्याला खराटा म्हणायचं किंवा मग लोटणं म्हणायचं नाही का. हा, लोटणं म्हणायचं. त्या साईडला मामाच्या 11 बसले ते आणि आमची इथं बसले ते 11. झाडू म्हणायचं. करा सुरुवात चला. जा. शिळ लोट मला खायचा आणला. नाही नाही, खाल्लं ना थोडं, खाल्लं ना. दिवस उगावतोय आता. इकडं गुढे बांधले ते औशी. या साईडला मस्त बाकी किसननी पाल देऊन ठेवले. दररोजचं काम ना बाण आहे. हा, आता हे धरू. मगाशी बरं दगड निघलं होतं, सगळं मी बाहेर टाकलं. ह्याच्यात वय उकरून. मेंढराने उकळून करायला नवीन असल्यामुळं उकरते त्यांना सवय उकरायची. आता नंतर नाही उकरायचे, पण आता सध्या व्हायचं पाय हे करणार त्याच्या. अजून जागा एवढा हे नाही झाला. हे आणा की. काय तेल. हा, तेल आणा. त्या तिथं पक्ष्यांचा आवाज लय येतो सकाळचा. मग आता पक्ष्यांचा आवाज नाही येतो. सगळा वाडा लुटून घेतला. आता शेवटचा ढीग राहिलाय करायचा. झाला ना. झाला आता शेवटचा दिवस. आता हे ढीग सगळं ढिगाव नेऊन टाकायचं तिकडं एक ठिकाणी. उकरून द्यावं. करून टाका ढीग म्हणायचं. उकरून टाक. खराट एवढं हे झालं नाही. हा, निबराट पाहिजेत. हा रे, काही वाटलं नाही. थोडं वाळलेलं असलं ना म्हणजे मग चांगलं निघतं. खाल्ला राहिलेला बोगा निघला ना मातीचा. हा, मग काय. समजा वाड्यात जर 5 गावल्या तर 11, 2, 3 ढीग वाट्यात. आता दोघं भरू तर मी ढीग गोळा करते, या तुम्ही टाकून. हे मोरं भरून नेलं की लगेच मग हे पांगल्याला परत गोळा करून ढीग करायचा झाडून.
डोक्याच्या वर जातो डिगा शेवटला दिवाळीला. आपण त्या पडेल गोड्याच्या तिथं. मस्त बघा आता वाडा लुटून घेतला ह्यो. इथं सकाळच्या पारी पक्षी पण येतात, त्यांचा चिवचिवाट चालला. इकडं लिंबाची झाड इथं. इकडं आता चाललाय चहा पाणी, बाकीचं चाललंय काम. अजून किसनला जरा बरंच काम आहे, कडणी जरा नेट बांधून घ्यायचे. अजून छोटी मोठी कामं आमच्या इथं आहेत. चाललंय का चहा पाणी? चाललंय ना. उरकलंय ना काम? हा. मला बरंच नाही, मी आज आता उठलोय मगाशी. हा ना, काल म्हणजे वाटाची गणकणी का काय झाले कसं काय घ्या करते माणूस. करतोय हे तर आल्या पाण्यात बदल झाला ना. हा मग बा नाही हा नवीन घरामध्ये चालली का देवपूजा? हा चालली ना. आता बाकीचं बाहेरचं उरकलं मेंढरातलं काम की इकडं मग देवपूजा करून दुसऱ्या कामाला लागायचं. मोर तर भारी कोकते या. आता मोर जवळ येते ते. हा ना आमच्या बिराडापासून म्हणजे 200 फुटापर्यंत येते ती. जवळ आहे. 11 तिथे 11 अकरा येते ती मोर. पक्षी लागलं नाही याला मग मानव वस्तीमध्ये. लागलं पाखरू जवळ येतं अशी तर झाली. हा ना, लहान तर पाखरू जवळ यायला लागले. आता जरा चहा पाणी झाला तर बाणाय म्हणजे जरा तुपातला शिरा बनवते. गेल्या वर्षीच्या चुलीचं औषध जागेवर होता. हा मग हा? त्याला कोण काय करतय तेव्हा. हा. गाय गुरु आहेत बरं ते इथलं काल गावात गाडी उपटून घेतली. जरा चाळून घेतल्यावर बरं असतं. काय कचरा मात्रा आळीची भीती असते जास्त. मात्रा नसतो वहिनी. मात्रा असतो त्यात. मात्रा कुठे येतो? कचरा असतो. अजून जागा आहे तर सारून घ्यायचा, सडा टाकायचा असेल नाही का नाही? हा सारवायचं. कालच सारवायचं होतं पण ते काय झालं शान नाही गावलं. आता मेराचे पवाडे गावते ना थोड्या वेळ माणसाचे पवाडे मस्त मग अशी तुला किती असली चिंकमा पाहणं नाही ह्याला. कुठं वाघर तुटली ती सांदायला. जास्त होईन का काय. हो ते पाहुणा रावळा तू एखादा नाही का? हा पण ते कडेत बसला पाहिजे ना. बा नाही मराठ गायला म्हणतात. मराठे काय एका जागेवर 4 महिने आले की. रेमाटा मारला. हा आता हे तर या वाट आहे. असं सकाळचं दररोज तिकडं कोकणात गेले की कुठं चारा बघायला जायचा, वाडाकांच्या वावरात जायचा, बिराडा उचलायची, मेंढर चारायची. आता इथं आलं की वाडा म्हणजे एका जागेवर बसलेला आहे पण झाड लोट करायची, गोड्या गाढवाचं बघायचं. हा एक काम सगळीकच असतात. मग काय काम नाही असं कुठंच नाही. आता बाणाचं जरा काय चाललंय घ्यायचं. तूप आहे तूप. वाटणी काय आता हे खाली वर करून पार हे झालं, हेन काढलं काय झालं, परत बानगडी झाली आला. आता हे कढईत चुलीवर ठेवून घेतली, त्यात तूप टाकून घेते. गाठ्याने पार आळून बसलंय. हे म्हणजे प्युअर आपलं गावठी तूप, शेरडाचं मेंढराचं बनवलेलं उन्हाळ्यात. घरी पोरांना काय दिलं, इथं काय ठेवलं होतं, इथं हे चरवी भरूनच ठेवलं होतं. आता हे रवा टाकून घेते त्याच्यात. आता हे तुपात चांगला लाल जरद भाजून घेणार आहे मी. बिराडा मोर
लिंबाची झाड आहेत ती भारी आहे ना बानाय. हा मग ती सावली, सावलीनं त्यांचं ऑक्सिजन लय. मग काय चांगलं आरोग्याला भारी असतं हा कडू लिंब आहेत कडुलिंबाची. त्यांची सावली पडली. हा केसांचं चाललंय काय नाही काय काम. हे यंदा गेल्या वर्षी डाळलं नव्हतं तर यंदा जपखळ चांगलं झाले तर लिंब. त्याला डाळायचं काय आता लय भारी झाली. अर्चना काय चाललंय. अंडा घासायचा. होय घासला की हसतोय वाटतं ना ते. आधी रुसला होता आता हसायला लागला ना. हे तांब्याचा हांडा आहे दादाने तळेगाव दाभाड्यामध्ये येताना घेतला होता. आता आता मोटर चालू झाली की काय काय पाणी भरायला लागतं मग आपलं आधी मस्त बाकी हांडा आहे. घासून ठेवायचं त्याला. बरं वाटतं ना आता इथं वाडा आला ती. वाटतं ना आता आज कुठे गेलं तरी तेच आहे. अगदी अर्चने चकचकी ती भांडी घासली. तिकडं बाणायचं पण चाललाय नाश्ता बनवायचा. इकडं अर्चनेचं चालते भांडी स्वच्छ घासून घ्यायची. आयला ह्या हांड्याला म्हणजे घासायच लागतो ना घासायच लागतोय तरच ह्यो म्हणजे हसतोय. मग काय. अगदी पांढरा तक निघला त्याला ही आहे ना पितांबर घासाय. हा पितांबर तसा निघतच नाही. मोर तर लय जवळ आल्यात बाणाय. सकाळी ह्या आला होता बाणाय मोर. पुढं. होय मोर पडकात आला होता इथं ना. गुढी धरते या साईडला. अहो पाणी इथं येत्यात. गेल्या वर्षी तर इथं यायचं बघा या गोड्यांच्या आड्या ह्या वावरात अर्चना त्याचे जवळ 11 वाहन येतात. वाडा आला का त्याची. कारण त्याला अंदाजच नव्हता ना आपण आलेलो. नाही नाही पण तरी बी येते आता इकडलं म्हणजे हे पशु पक्षी माणसं चाललेत हा म्हणजे इकडले लोक पण त्रास देत नाही. तरच काय द्यायची गरज आहे हो त्याला. ना. ते आपलं पोट जगावते फक्त ही भटकी कुत्री त्यांना त्रास देतात. आणतात. हा भटकी कुत्री किंवा मग हे जे मांसाहारी प्राणी आहेत लांडग तरस बिबट्या ह्यांचा जास्त त्रास आहे त्यांना. ते गावणारच नाही त्यांना. हा, गावातच नाहीत. बरारे मारले की चाललं. इकडचे जे हरण आहेत ते 12 हात उडी मारून जातात. कसलं किरण असतं त्यांचं. 12 हात कुठले जास्त मारत असतील. ते किरण टाकलं तर आपलं तर 5-6 पावत होत्या त्याच्यात. हा. असं किरण असतं त्यांचं. कधी मंडळ आली तुमची चाळतली. होय लयच मोठं गोठवडं झालं व्हायला. हा रवा खायला या. मला चांगलं ऊन पडू नये की लगेच दुधल्या वाळत नाही मग वाज येतो. दिद्या काय रे बरं आहे का. ऊन चांगलं खडखडीत पडलं होते. बघा एवढीची पोरगी आईला लगेच काम करू लागते. मग हा मदत करू लागायला लागते ना. हा ना मुलगी आईची म्हणजे एक हे नाही का. होय मा नाही आहे ना मग. आता घरात चांगला लाल झरत भाजून घेतला तुपात. त्याला आता ताटली काढून घेतला साईडला. आता कढई तापाय ठेवली त्याच्यात दूध टाकून घेणार आहे. तर चांगली उकळी येऊन देणार आहे त्याला. साखर आहे. रवा म्हणजे मापातच गोड पाहिजे. जास्त गोड असल्यावर खाऊ वाटत नाही. मग असा मध्यम गोड असल्यावर लय भारी लागतो रवा. आणि लय पांचट पण नाही बरोबर. तिकडच्या कोंबड्याला कोंबडा इशारा देतोय. हा मग आता सांगितलं असेल मी आलो इकडं या भेट घ्यायला. काल गेलं होतं डोका पुढे पुढे केली केली ना मात्राने तोडून लावले ते भांडणं. जून लागली होती त्यांची. मग मात्र आहे काय केलं धरला कोंबडा एक घेऊन आल्या इकडं आणि एक ठेवला तिथं. इकडं म्हणजे कोंबडे म्हणजे लय महत्वाचे असतात. कारण इथं काय येणारा म्हणजे नाही का जानवर किंवा मग काय असू नाही का इचो काटा त्यासाठी कोंबड्या आपल्याला दाखवतात किंवा मग त्यांच्यापासून सुरक्षित आपण. अहो, ते मोर आहेत ना हा ते पण लय भारी. हा ते ना. रानात जे आपल्या इथं वावरतात ना आता
सारपटणार प्राणी. हा ते तर त्याला लय सुरक्षित म्हणजे इथं शिवार ठेवतात हं. त्यांच्या जागेला, कारण त्यांचं बी खाणं तेच आहे. हं. किडा माकोडा गावात पुढं पिकं आलेलं बी खात्यात हे बघ. मस्त बघ अगदी. आता दुधाला उकळी आली. हा आले ना चांगली उकळी, आता घेणार आहे त्यात रवा सोडून. डिकऱ्या वाट्यात अशा, म्हणून अशा पांगून टाकला माझे, मग बरोबर मग डिकऱ्या होत नाहीत. आता लगेच झाकण ठेवून घेणार वर. आता 1 मिनिट वर त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं, जाळ अजिबात नाही लावलेला. जरा कडने असं तूप सोडलं की असा मोकळा मोकळा रवा होतो. आता काय झालं, याल दोडा आहे तर पण कटरत गेल्या ते गावानात. आता याल दोड्याची पावडर टाकली ना तर अगदी खायला एकच नंबर. जरा तयारच झाला. आता झाकण ठेवून घेणार आणि खाली उतरून घेणार आहे. तयारच झाला आता. झालं ना तयार. हा किसनचं इकडे जरा चाललंय काम. घ्या गरम गरम खाऊन. काय किसन चल आला चल म्हणलं. आला ये. काय करतोय, जरा मेरातली गाण काढतोय नाही कोकरी जरा कोकऱ्याला तुपातल्या शिऱ्या ताव मारून बाकीचं काम करू. गोंधन द्यायची म्हणून ते गाण काढायचं चालले. हा कोकऱ्याची गोंधन येते बाबा. हा. मस्त बाकी पाल दिले मध्ये म्हणजे आड आहे आणि कडे मेहडी इथं मग काट्या खोट्या ठोकून ते ए चल. चला चला गरम गरम खाऊन घ्या म्हणजे मग दुसरं कामाला सगळीच मोकळी. गाड्याला तर लय मस्त बनवलं अर्चने. महत्व महत्व पाजर लागतोय हा पाजर अजून ना खावं. खुर्पी पाहिजे खुर्पी. अगदी बाणाने मस्त बाकी मेंढराच्या तुपातील शिरा बनवलाय नाश्ता सकाळचा. आज दादू काय आला नाही वर. बारका ना. हा. जरा बहिणी एकच नंबर केला. झालाय ना. मस्त. आता आम्ही रोडच तो बुक नाही लागायचं आज थोडं कमी जेवायचं बी नाही बहुतेक तुम्ही तर. जेवण. भाकर बांधून घ्यायला लागत. जरा कसं तुपामुळे आणि तो वाढली त्याला. एकच नंबर आहे. एकच नंबर झालाय बरं आज तुपातील रवा.
झाडावर बसल्या होता अजून भारी आवाज येतोय मोराचा हम्म. वर बसून करते ते